हरी धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, करणे पाखांड खंडन, करणे पाखांड खंडन, धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, करणे पाखांड खंडन, करणे पाखांड खंडन. हरी हेची आभा करणे काम विष वाढवावे नाम, विष वाढवावे नाम, विष वाढवावे नाम. हेची आभा करणे काम विष वाढवावे नाम, विष वाढवावे नाम, विष वाढवावे नाम. हरी तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, हाती घेऊनी बाण फिरे, हाती घेऊनी बाण फिरे. उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हाती घेऊन बाण फिरे, हाती घेऊन बाण फिरे.
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम.
नाही भिडभार नाही भिडभार तुका म्हणे साना थोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम यं तप्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वकादिल प्राणार्णमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन तुझे चरण संस्कार तुझे चरण वेदांच्या कृपादाने कसे चाल सारू कृपादाने कसे चाल वेदांच्या कृपादाने कसे चाल सारू कृपादाने कसे चाल बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरा अथावाच सर्वस्वमतिपरिणामावधि गृणन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवादपरिकरः आता मजसाय हे येथे करावे देवा करावे देवा हे तुझी सेवा सकल गोवा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वभूषण वैराग्य मूर्ती देवनिवासी पंचमवेद निर्माते जगतउद्धारक जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा धर्माविषयीची मीमांसा करणारा अभंग विठाला विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सव लेकर पाठीमागं गर्दा करेल
समस्त ग्रामस्थ मंडळी, बाभुळगाव, सर्व आमचे नवयुवक तरुण मंडळी, सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व उपस्थित गुणीजन मंडळी, आदरणीय महाराज मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, माझ्याबरोबर आलेले गायनाचार्य परमेश्वर महाराज असतील, हरिभाऊ महाराज असतील, केशव महाराज असतील, सर्व आमच्या संस्थेतील सर्व काही विद्यार्थी मंडळी, इकडले मृदंगाचार्य, काय नाव म्हणजे महेश महाराज आहेत. सर्वांचं वैयक्तिक नाव घेण्यापेक्षा मस्तके हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी विठाला विठाला. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा रे, मानवी जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक माणसानं धर्माविषयीचं पालन करणं गरजेचं आहे. धर्म आपण टिकवून ठेवला पाहिजे. धर्माचं पालन आपण जर केलं, धर्म आपलं पालन करत असतो. म्हणून सुरुवातीला आपण धर्माचं पालन करणं गरजेचं आहे. विठाला विठाला. आणि जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना केलं, छत्रपती संभाजी महाराजांना तेच केलं, प्राण सोडून दिला, पण धर्म मात्र सोडला. आणि तेच आपल्या प्रत्येक हिंदूचं आद्य कर्तव्य महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना करत असताना एवढा धर्म स्वीकारला, एवढं धार्मिक पद्धतीनं वागले. मला वाटतंय काम करत असताना जीवनामध्ये शिवभक्ती कधी शिवरायानं सोडली नाही. प्रत्येक कोणतंही कार्य हाती घ्यायच्या अगोदर पहिल्या वेळेस देवाचं नाव घ्यायचं, हर हर असं म्हणणं सुरुवात करायची. विठाला. तुम्ही आम्ही देवाची आठवण करीत नाहीत असं नाही, करतो, पण कधी दुःख आल्याच्या नंतर. अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा मी, अशी भक्ती चालत नाही. कबीरदास महाराज म्हणले ना, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होय कबीरा, दुःख काहे को होय. दुःख आल्याच्या नंतर सगळे लोक देवाची आठवण करते, सुख आल्याच्या नंतर नेमकं देवाला विसरून जाते. पण महाराज म्हणले, खरी आठवण तुम्ही सुखात करा, तुमच्या जीवनामध्ये कधी दुःख येणार नाही. दुःख आल्याच्या नंतर देवाला कधी सांगू नका, देवा आमचं दुःख लय मोठं आहे. नाही नाही, दुःखाला सांगा आमचा देव लय मोठा आहे. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. आती है आंधिया तो कर उनका खैर मकदम, तूफान से तू लड़ ले, खुदा ने तुझे गढ़ा है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. म्हणून आपल्या जीवनात येणारं सुख असो का दुःख असो, आपण देवाला सांगितलं पाहिजे. देवाचा
देवा सांगो सुख दुःख देव निवारील भूक. आपल्या जीवनात येणारं सुख दुःख असो आपण देवाला सांगितलं पाहिजे. कोणाला सांगितलं पाहिजे? देवाला. पेटी बंद करा. तुम्ही आम्ही दुःख सांगत नाही तसं नाही, सांगतो, पण कोणाला? माणसाला. माणसाला सांगून काय उपयोग आहे का? माणसाला दुःख नका सांगत जात जाऊ. बऱ्याच माणसाला बरं वाटत असते. माझी भाषा कळाली ना? जगात जर्मनी, भारतात परभणी आहे. माणसाला कधी दुःख सांगायचं नाही. थोडा बेस द्यावा याला दादा, बेस द्या, बेस. हॅलो 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 हॅलो. विठाला विठाला विठला विठला. माणसाला का दुःख सांगायचं नाही? कारण बरीच माणसं रडून ऐकतेत आणि हसून. ती हिंदी मध्ये म्हणे बघा, हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जख्म दिखाया मत करो. लोक हळद घेऊन नाही, लोक मीठ घेऊन बसलेले तुमच्या जखमीवर चोळण्यासाठी. कोणाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करता? एक वाक्य सांगता तुम्हाला. रडायचं असेल तर देवापाशी जाऊन रडा, रडायचं असेल तर संतापाशी जाऊन रडा. माणसापाशी कधीच रडत बसायचं नाही. पण माणसं माणसाला दुःख सांगते. बरं जाऊ द्या. ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात तो माणूस सुखी आहे का? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोण सुखी आहे सांगा बरं? आता ही माणसं कीर्तनाला आलेत म्हणून सुखी दिसायले. हे जर बाहेर गेले आणि यांची जर मुलाखत घेतली, तुम्हाला वाटते का कोणी सुख सांगेल म्हणून? मी प्रत्येकाची मुलाखत 4-5 जणांची रोज मुलाखत घेतो. मला आणखी सुख सांगणारा माणूस भेटला नाही. ते एकच सांगते, काय सांगा महाराज, आम्ही कसे कसे दिवस काढले. रात्रीचा दिवस केला, दिवसाची हाडाचे रक्ताचं पाठ आहे. तुम्हाला विचार म्हणजे प्रत्येकच माणूस दुःख सांगते, सुख कोणी सांगत. म्हणून ज्ञानोबराची कवी आहे, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जे लकमनाचे श्रवणी, कैसी सुख निद्रा अंथरुणी, इंगळाच्या. सुख सोडून द्या, या मृत्यू लोकामध्ये सुखाची गोष्ट सुद्धा असू शकत नाही. विठाला आणि सुखी होण्याचं वर्ण तुम्हाला सांगतो. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख माना. पण सध्याच्या काळातला जर सर्वे केला ना, माणसं जेवढे स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही तेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी. काही माणसाला आपल्याला राहायला घर नाही याचं दुःख नाही, दुसऱ्यानं चांगलं घर कसं बांधलं याचं दुःख आहे. आपला मुलगा दारुडा आहे, आपला मुलगा पिणार आहे, याचं अजिबात दुःख नाही. दुसऱ्याचं पोरगं चांगलं कसं निघालं याचं दुःख आहे. जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही तोपर्यंत तुमचं चांगलं कवाच होत नाही. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. चांगलं होत असेल तर करा, आयुष्यामध्ये कोणाचं वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळं करायला जातान त्या दिवशी स्वतःचं वाईट होईल. आम्ही आळंदीला शिकायला असताना आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे दुसऱ्याचं वाटोळं करायला गेले आपलं वाटोळं होत असते. ते म्हणले एक बाई अशी एसटीतून खाली उतरली. नवरा म्हणला कुठं गेलतीस ग? ती म्हणली माहित नाही का तुम्हाला किती दिवस झाले म्हणली आपल्या लग्नाला, मुलबाळ होत नाही, संतती होत नाही. ते म्हणलं ते मला माहिती आहे, तू कुठं गेलतीस एवढं सांग. ती म्हणली मी गेलते का वैद्याकडे. काय म्हणला तो वैद? तो वैद म्हणला बाई तुम्हाला 100% मुलगा होईल, पण त्याच्यासाठी तुमची सासू मरणं अत्यंत गरजेचं आहे. सासू मेली की मुलगा होते, काय करायचं तुम्ही ठरवा. ते म्हणला ग VDS का मुलगा पाहिजे म्हणला. आज न उद्या म्हातारी मरणार आहे म्हणला, जाय घरला काहीतरी निर्णय घेतो. हे दुसऱ्या दिवशी बायकोला न सांगताच सासरवाडीला गेला आणि त्याची सासू घरी घेऊन आला.
ती म्हणली अहो माझी आई कशाला आणली? ते म्हणला की वेडी आहेस का तू? उद्याच्याला माझी आई मारून टाकायची, मग तुला मुलगा होणार आहे, मग तुझं बाळणपण करायला लेकराची सोय करायला कोण ना कोणतरी बाई माणूस पाहिजे ना, म्हणून तर तुझ्या आईला घेऊन आलो. ती म्हणली बाई बाई कायच नवरा आहे म्हणली माझा नवरा म्हणजे महादेवाच्या पुढचाच आहे. काय ध्यानात आलं? महादेवाच्या पुढी नंदी बैल असते, ध्यानात ठुट जा जराशी. काय नवरा आहे म्हणली. हिवाळ्याचे दिवस होती, दोन्ही म्हातारे आपलं पांघरून झोपायच्या खुडखुड खुडखुड. हे दुपारच्या पाऱ्यात आईपाशी गेला ना, आईला म्हणला आई रात्री तू कुठं झोपतीस ग? ती म्हणली अरे बाबा मी अलीकडून झोपते आणि तुझी सासूबाई पलीकडून झोपते. ते म्हणला आजच्या दिवशी एक काम कर, तिला अलीकडून झोपून तू पलीकडून झोप. का रे वा? आजच्या दिवस ऐक म्हणला. दोन्ही म्हातारे जागा बदलून झोपल्या, हिच्या जागी ती झोपली आणि तिच्या जागी ही झोपली. आणि आता रात्रीचे बरोबर किती वाजले? तुमच्याकडे असे कार्यक्रम ह्या टायमाला करतात का? 12 वाजले म्हणाले. 12 तर 12. त्यानं असा मोठा दगड घेतला, सलमानला ह्याच्या आईच्या जागी तिची आई झोपली होती. हे लटकच म्हणला एकदाच चेहरा उघडून बघ म्हणला, पुन्हा म्हातारी बघाय भेटायची नाही. ती म्हणली थोबाड बघायची इच्छा नाही, टाका धोंडात टाकला. म्हातारी मेली, पोत्यात भरली. गावाच्या कडेला नदी होती, नदीत नेऊन टाकली. चालली म्हातारी वाहत 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 वाहत. तिला इतका आनंद झाला, इतकी खुश झाली. ती तर खुश झाली पण हे बी खुश झाला. ती म्हणली याची आई मेली म्हणून मला आनंद झाला, याला कशाचा आनंद झाला? असं लगीन लोकाचं नाचतं येड्या डोक्याचं म्हणली. जाऊ द्या म्हणली, नवरा बोळसरे. 2 जण आले घरला. रात्रभर तिला झोप येणं एवढा आनंद झाला. पहाटे 3 वाजताच उठली. उठल्याबरोबर तिनं अशी रवी लावली आणि रवी लावता लावता गाणं म्हणू लागली. घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे मनातली मनात म्हणला थांब जरा सग दिवस निघू दे. खरं कळल्या नाही तू बीपी लाव झाला तर मला हिच्या, पण हिच सुरूच घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे बी पहाट लवकरच गायीची धार काढायला उठलं. गाई खाली बसलं, पाण्याची थाप काशीवर मारली आणि यानं बी गाणं सुरू केलं. दुधम दुधम दुखतो गाय, पाण्यात गेली तुही माय, घरात झोपली पठ्याची माय, विश्वास नसेल तर जाऊन पाय. याला प्रमाण आहे तो बरायचं. अनिकाच्या घाते मानित संतोष, दुःख दुःख दोष अंगाला लागे, दुःख दुःख दोष अंगाला लागे. अनिकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगा लागे. दुसऱ्याचं वाटोळं करायला गेल्यावर स्वतःच वाईट झाल्याशिवाय राहत नाही. करता आलं तर चांगलं करा, आयुष्यात वाईट कोणाचं करण्याचा प्रयत्न करू नका. स्वराज्याची स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना अख्खं आपलं जीवन खर्च केलं. 18 पगड जातीचे मावळे एकत्रित केले. आणि मला वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांना कधी जातीवाद केला नाही. एवढंच नाही, मुस्लिम समाजाचे सुद्धा मावळे शिवरायासोबत होते, पण शिवरायानं त्यांना सोडून कधी घास घेतला. जात मोठ्या माणसाच्या डोक्यात नसती महाराज. आणि मला तर वाटतंय परमार्थामध्येच तर जातीवाद कधीच करू नये, कारण परमार्थात जातीचा संबंध नाही. तुका म्हणे नाही जाती सेवी काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे यातीन होकात याची भलती. जात पाहण्यासाठी शास्त्रात एके ठिकाणी परवानगी. आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देत असताना 100% जात पाहिली पाहिजे. कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे,
पण परमार्थात काही जातीचा संबंध. आणि जात कशाला म्हणते नीट आहे का? जात कशाला म्हणायचं? जात असती ती इज्जत असती, आणि जात असती ती इज्जत असती. आलं का ध्यानात? पुन्हा एकदा ऐका. जात असती ती इज्जत असती, आणि जात असती ती इज्जत असती. मी जाऊ का घरला? गावात तुम्हाला किती इज्जत आहे त्याच्यात तुमची जात कळती. तुम्ही जन्माला कुठं बी या, तुम्हाला किती इज्जत आहे गावामध्ये त्याच्यात तुम्ही चांगल्या जातीचे तास ओळखल्या जाते. जुना शब्द आहे खानदान. काय शब्द आहे? खानदान. तुम्ही खाता काय, दान देता काय, याच्यावर तुमची खानदान अवलंबून आहे. विठाला अठरा पगड जातीचे मावळे शिवरायाने एकत्रित केले, पण कोणाची जात जीवनामध्ये पाहिली नाही महाराज. अहो, जीवनामध्ये संगती चांगल्याची पाहिजे. तुम्ही जेवढं चांगल्याच्या संगतीमध्ये बसताल, चांगल्याच्या संगतीमध्ये उठताल, तेवढी तुमची किंमत वाढत असते. भाजीपाला विकणाऱ्याच्या तराजूवर जर माशी बसली तर काही फरक पडत नाही, पण तीच माशी सोनं मोजत असताना सोनाराच्या तराजूवर जर बसली तर तिची किंमत 5,000 होत असते. तुम्हीच ठरवा कोणाच्या संगतीत बसायचंय. विठाला संगतीचा परिणाम जीवनामध्ये होतोच. पाणी एक आहे, विहीर एक आहे, मोटर एक आहे. तेच पाणी उसाला गेलं गोड झालं, तेच पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, तेच पाणी कारल्याला गेलं कडू झालं. पाणी एकच आहे ना, पण परिणाम संगतीचा आहे. विठाला म्हणून संगती महत्वाची. आणि मावळे जीवनामध्ये सोबत राहत असताना जसं देव बाह्य रंग बघत नाही, अंतरीची घेतो गोडी, तसं छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा बाह्य रंग पाहिला नाही, अंतरंग पाहिलं. हो, तुम्ही आम्ही बाह्य रंग पाहतो. तुमचा आमचा संसार कशावर चालला? बाह्य रंगावर का अंतरंगावर? अहो, लोक फक्त इस्त्रीचे कपडे पाहत आहेत, माणसाच्या मागे किती कर्ज आहे ते पाहत नाही. लोक फक्त माणसाचा बंगला पाहतात, गौंड्याची किती उधारी राहिली ते पाहत नाही. लोक फक्त माणसाची गाडी पाहतात, गाडीच्या मागे किती हप्ते ते पाहत नाही. मला सांगा, सोपं करून सांगू का जरासं? तुमचं पोरग जर पोरगी पाहायला गेलं तर पोरगी रूप पाहून पसंत करते का गुण पाहून? रूप पाहून. गुण त्यानं पाहिलेले असतील का? मी बऱ्याच पोराला सांगत असतो, चमडा चांगला असून उपयोग नसते, माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे. पाहता आलं तर मन पहा, चमडा पाहून बोलू नका. काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावत आहे. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, नाही कळलं त्यानं जेवल्याशिवाय जाऊ नका. एक तर सध्याच्या काळात कोणी कोणाला पोरगी देईना, आणि ज्याला पोरगी देऊ लागले तेव्हा त्याला पास पडली नाही. आमच्या इथे एक जणांना 10 पोरी नापास केल्या. थोडा बिकू कमी करावं. 10 पोरी नापास केल्या. उगत लोकांच्या लेकराला नाव ठेवायचे. कोणतीची हाईट कमी आहे, कोणतीची हाईट जास्त आहे, कोणती जाड दिसायली, कोणती उन्हात गेले लाल पडेली. या करतो तरी कोणती पास? त्याचं आता इतकं वय झालं त्याला आता कोणी पोरगीच देईना. पुन्हा पोरगी पाहायला गेलं, पोरीनं त्याला विचारलं, तो नाव काय? ते म्हणला वसंत. ती म्हणली मला पसंत. उठ. पोरी 5 दिवस गेले, आता एक भेटाना तुम्ही दुसरी नापास कुठं करतात? पोरीला आली किंमत, पोरीच्या बापाला आलं डिमांड. काय येऊनी? काय येऊनी? 15 वर्षापूर्वी पोरीचा बाप असं पाया पडत होता, आमचं लेकरू पदरा घ्या. त्यावेळेस पोराचा बाप म्हणायचं, तुम्ही कुठं, तुम्ही कुठं. आता जिरली का? आता जिरली. आता बळच जहारी घालायला, जय हरी. ते म्हणला पुढच्या घरी. म्हणून हात जोडून पाया पडून विनंती करतो, मुलीच्या बापानं आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देत असताना मुलाची परिस्थिती न पाहता मुलाची स्थिती पाहणं गरजेचं आहे. परिस्थिती नाही, स्थिती. जुन्या काळातली लोक परिस्थिती पाहत नव्हते, स्थिती पाहत होते. घराणा माळकरी आहे का? मुलगा निर्व्यसनी आहे का? देऊन टाका मुलगी. गरीब आहे असू दे म्हणायचे, गरीब आज न उद्या होईल श्रीमंत, पण निर्व्यसनी मुलालाच मुलगी देणं गरजेचं आहे. जुनी माणसं म्हणायचे, मुलगा श्रीमंत असेल
आणि तो जर व्यसनी असेल तर एक दिवसात तिष्ठे टिकून खाऊ शकतो. जुनी म्हणे आरतीच असाव मत कशी असाव सुखाची असाव. आणि सध्याच्या काळातला जर सर्वे केला जेवढी श्रीमंताची मुलं व्यसनी तेवढी गरीबाची मुलं व्यसनी नाहीत. ड्रग्स कोणाची मुलं ते खडी फोडणाऱ्याचे घेतात का? घ्यायचेच घेतात महाराजजीनं दुसऱ्याच्या मुंड्या मोडून कमवले त्याचे. म्हणून परिस्थिती नका पाहू. माणसं पैशानं सुखी राहत नसतात, माणसं संस्कारानं सुखी राहत असतात. तिकडल्या लोकांची परिस्थिती पाहण्यापेक्षा तिकडल्या लोकांची मनस्थिती पहा. म्हणून सध्याच्या काळामध्ये घटना घडायला लागल्यात. लग्न झाल्याच्या नंतर वर्षा 2 वर्षालाच मुलींना आत्महत्या करणे, विहिरीत उडी टाकून मरणे, फाशी घेऊन मरणे, या गोष्टी का घडायला लागल्या? त्याला जबाबदार सासरचे लोक नाहीत, माहेरचे, तिचा बाप आहे. कारण तिच्या बापानं मुलगी देत असताना माणसं पाहिले नव्हते. काय पाहिला होता? पैसा. म्हणून परिस्थिती न पाहता काय पहा? स्थिती. आणि पोरीच्या मायला ते एकच वाटायले, पोरग कसं का असं दिसायला सुंदर असाव, एकुलतं एक असाव, श्रीमंत असाव, आणि त्याला मायबाप नसा. आमच्या गावातली एक बाई म्हणली हो मला म्हणली माय महाराज लय फिरतात. मी म्हणलं हो. आमच्या पोरीला एखादं पोरग पाहू ना. आणि म्हणलं काय पोरं पाठवून तो काय? मी नाही तुम्हाला ठापा ठेपा असते. म्हणलं कसं पाहिजे? महाराज एकुलते एक असावं, श्रीमंत असावं, दिसायला सुंदर असावं, आम्ही किती हुंडा द्यायला तयार आहेत. मी चांगली गोष्ट आहे माय, पण महाराज आमची एक आट आहे. म्हणलं काय आट आहे? पोराला मायबाप नसावं. म्हणलं बघू छाती दबली मी छाती. पण मी बी कीर्तनकार माणूस आहे. म्हणलं काकू एक पोरगा आहे तसं. म्हणली कसं आहे? मला दिसायला सुंदर आहे, श्रीमंत आहे, एकुलत आहे, काय सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण पोराची बी एक आट आहे. म्हणली काय आट आहे? म्हणलं पोराची आट आहे पोरीला मायबाप नसावं. बाई आम्ही काय विहिरीत उडी हाणाव का? म्हणलं मग त्याच्या मायनं फुकून घ्यावं का? तो विहिरीत उडी हाणाव का? त्याच्या मायला देते का पेटून? तू विठाला भाव का भूका हूँ मैं तो भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है, भाव बिन कुछ भी वो दे दे मैं कभी लेता नहीं, भाव का भूखा हूँ मैं तो भाव ही बस सार है. काही न लगे भावची कारण तुका म्हणे आन विठोबाशी. तशी शिवरायानं समोरच्या मावळ्याचा भाव तपासायचा, जातीवाद करायचा नाही. कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका. हे तुम्ही आम्ही जातीवाद करतो, पण शिवरायापाशी नव्हता. 18 पगड जातीचे मावळे, बाजीप्रभू देशपांडे ब्राह्मण, शिवाकाशीत न्हावी समाजाचा, पण शिवरायासाठी प्राण दिला. प्राण दिला. तुम्हाला मित्र कसा असावा 2 मिनिटात सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये काही मावळे असे होते शिवरायासाठी प्राण दिला.
माग सरकले नाहीत ते. देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव. हो, एके दिवशी असा प्रसंग घडला. महाराज पन्हाळगडावर होते. महाराजांना अफजल खानाला फाडलं होतं. विकारी नाम संवत्सर होतं. षष्टीसह सप्तमी होती. तारीख होती 10 ऑगस्ट 1659. अफजल खानाला मारल्याच्या नंतर विजापूर संतप्त झालं होतं आणि विजापूरकरांना महाराजाला मारण्यासाठी सिद्धी जोहर पाठवला होता. सिद्धी जोहर तसा पाठवला नाही. सिद्धी जोहर बरोबर 42,000 सैन्य पाठवलं होतं आणि 42,000 सैन्यानं पन्हाळगडाला बेडा मारला होता. आणि महाराजांना गड सोडणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची होती. महाराजांना गड सोडण्यासाठी तारीखही निवडली होती. 12 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा. तोही गुरुवारचाच दिवस होता. आणि आता सगळी जबाबदारी महाराजांना बाजीप्रभूवर दिली होती. बाजीप्रभूनं 2 पालख्या आपल्या बरोबर घेतल्या होत्या. 300 मावळे आपल्या बरोबर घेतले होते आणि एका पालखीत महाराज बसले आणि एक पालखी रिकामीच त्याच्या पाठीमागे चालत होती. 12 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री 10 वाजता बाजीप्रभूनं तो दरवाजा उघडला आणि आता मावळे गडाच्या बाहेर पडलेले आहेत. सिद्धी जोहरच्या सैन्याचा आता वेढा जवळजवळ येत होता. वेढा आता 100 पावलावर आला होता. वेढा आता 50 पावलावर आला होता. वेढा आता 25 पावलावर आला होता. वेढा आता 5 पावलावर आला होता आणि मावळ्याचं पाऊल आता वेड्यामध्ये पडलं होतं. वरून धो धो पाऊस पडत होता तरी पण मावळ्याच्या अंगातून निस्ता घाम निघत होता. कारण महाराष्ट्राची जोखीम आपल्या खांद्यावर होती आणि विशाल गडावर पोस्ट करण्याची सगळी जबाबदारी मावळ्यांची होती. मावळे पुढे पळत होते. वेडा पाठीमागे पळत होता. समोर गेल्याच्या नंतर एका जाळीतून डोळे चमकले. लक्षात आलं हे डोळे वाघाचे नाहीत, हे डोळे माणसाचे. आणि ज्या अर्थी माणसाचे डोळे चमकतात त्या अर्थी कुठंतरी गुप्तचर असले पाहिजे. ठरल्याप्रमाणे रिकामी पालखी पुढे आली. ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराजासारखा दिसणारा, शिवाजी महाराजाची कॉपी करणारा एक मावळा होता. महाराजासारख्याच मिशा, महाराजासारखी दाढी, महाराजासारखा पोशाख होता. त्या मावळ्याचं नाव होतं शिवा काशीद नावाचा मावळा. आणि शिवा काशीद समोर आला आणि शिवा काशीदला विनंती केली, शिवा महाराजांना गड सोडणं अतिशय ही गोष्ट महत्वाची. महाराजांना विशाल गडावर पोचत व्हायचंय. या लोकांच्या हातात तुरी देऊन आपल्याला निष्ठून जायचंय. तू या पालखीमध्ये बसशील का? शिवा काशीदनं सांगितलं, महाराज शिवा काशीद होऊन जगण्यापेक्षा शिवाजी राजा होऊन मेलेलं कितीतरी बरं. आणि शिवा काशीद त्या पालखीमध्ये बसला. 15 मावळे तिथं थांबले आणि बाकीचे मावळे महाराजांना घेऊन आड मार्गाने पळत होते. पुढं गजापूर नावाचं एक गाव लागलं. पाठीमागून गनीम येतोय हे बाजीप्रभूला कळालं. तिथं पावन खिंड लागली आणि त्या पावन खिंडीजवळ महाराजांची पालखी बाजीप्रभूनं खाली टेकवली आणि महाराजांना 2 हात जोडून विनंती केली, महाराज जावं, महाराज आपण जावं. महाराज जोपर्यंत तुम्ही विशाल गडावर पोचत होणार नाही तोपर्यंत हा बाजी आपल्या जीवाची बाजी लावेल महाराज. पण तुमच्या पाठीमागे शत्रू येऊ देणार नाही महाराज. जावं महाराज आपण. महाराजाचे डोळे पाणावले. महाराजाचे डोळे पाणावले. महाराज म्हणले, अरे बाजी बाजी, तुझ्यासारख्या शूरवीर योद्ध्याला, तुझ्यासारख्या जीवलग मित्राला मी सोडून कसा जाऊ? त्यावेळेस बाजी म्हणतात, महाराज भवानीची शपथ आहे महाराज, आपल्याला लाख मरावे महाराज, पण लाखाचा पोशिंदा मरू नये महाराज. जावं महाराज आपण, जावं महाराज. महाराज जड अंतःकरणाने पुढे पळाले. महाराजांना काही मावळे सोबत घेतले. काही जणांना महाराजाच्या भोवती कडक केलं. महाराजांना भवानी बाहेर काढली. भवानीनं महाराजाला मार्ग मिळून दाखवला आणि महाराज आता विशाल गडावर पोचत झाले आणि तोफांच्या आवाजानं आवाज दिला बाजीप्रभूला, पोहोचलोय बाजी आम्ही. बाजी तुमचे उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही बाजी.
परत या बाजी, लवकर या बाजी. तोफांचा आवाज बाजी प्रभूच्या कानावर पडला आणि बाजी प्रभूला अतिशय आनंद झाला. जगण्याचा नाही, मरण्याचा. बाजी प्रभूने विचार केला, आता जर माझा महाराष्ट्र जगला असेल, आता जर माझा मित्र जगला असेल, आता जर माझा राजा जगला असेल, तर लाख लोकांना जगवणाऱ्या मित्रासाठी एक बाजी प्रभू सारखा मेला तरी चालेल, मेला तरी चालेल. आणि हसत हसत तलवारीचे घाव आपल्या छातीवर बाजी प्रभूने झेलले आणि या महाराष्ट्राच्या मातीसाठी, छत्रपती शिवाजी महाराजासाठी बाजी प्रभूने प्राण सोडून दिला. प्राण. जा आँख खुले वो धरती हिंदुस्तान की हो, जा आँख बंदो गली हिंदुस्तान की हो. अरे हम मर भी गए तो कोई गम नहीं, लेकिन मरते वक्त हाथ में मिट्टी हिंदुस्तान की हो. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. विको दे विको. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है ऐ वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. त्याला बाजी प्रभू म्हणतात. बाजी प्रभू प्राण सोडून दिला महाराज मित्रासाठी, महाराष्ट्रासाठी, पण माग सरकला नाही हो. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. महाराज बाजी प्रभूनं प्राण सोडून दिला म्हणून बाजी प्रभूसाठी म्हणायला काय हरकत आहे. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. अखंड खंडन करणे, पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन आपण केलं तर धर्म आपलं पालन करत असतो. म्हणून मला तर वाटतंय आपण शिवजयंती साजरी करतोय ना,
मग शिवजयंती कीर्तन ठेवूनच साजरी केली पाहिजे. इथं आल्याच्या नंतर बऱ्याचशा तरुणांनी सांगितलं की आम्ही यावर्षी कीर्तन ठेवण्याचा निर्णय घेतला, म्हणजे सगळ्यात सुंदर निर्णय घेतलेला आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडीचा विषय जर काय असेल तर तो कीर्तन होता. कीर्तन होता. ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन सुरू असायचं त्यावेळेस समोर कोण बसायचं? छत्रपती शिवाजी महाराज बसायचे. एक प्रसंग तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजाचा. शिवाजी महाराज कीर्तन श्रवण करत होते म्हणून शिवाजी महाराजाच्या डोक्यावर आलेलं संकट सुद्धा पांडुरंग परमात्म्यानं निवारण केलं. सांगतो पुरावा आहे का? एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराज घरी नाहीत. जिजाबाई साहेब घरी आहेत. जिजाबाई साहेबांना छोटासा संदक उघडला. त्या संदकामध्ये छोटीशी चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीवर छत्रपती शिवाजी महाराजाची जन्मकुंडली केलेली होती. आणि त्या जन्मकुंडलीमध्ये असं लिहिलेलं होतं की एक दिवस शिवाजी राजा युद्धात मारल्या जाणार आणि तो दिवस आजचाच. आई साहेबांना चिठ्ठी वाचली. चिठ्ठी वाचल्याबरोबर आई साहेबांच्या डोळ्याला धारा लागल्या. आपल्या मुलाच्या जीवनामध्ये दुःख येणार आहे असं जर एखाद्या आईला वाटलं तर कोणी आईला दुःख वाटणार नाही. आई या शब्दाचा अर्थच एवढा सुंदर आहे. 2 अक्षरी शब्द आहे. आ ई. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याचं आणि ईश्वराचं जिथं एकत्रीकरण येतं तिला म्हणायचं आई, किंवा जिच्या आत ईश्वर असतो तिला म्हणायचं आई. आई 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 नेमकी असते तरी काय? आई असते लेकराची माय, आई असते वासराची गाय, आई असते लंगड्याचा पाय, आई असते धरणीची ठाय, आई असते जीवनाची शिदोरी. ती कधी सरतही नाही आणि ती कधी उरतही नाही. जोपर्यंत आई आपल्या जीवनात आहे तोपर्यंत तिची किंमत कळत नाही. ज्या दिवशी आई निघून जाईन त्या दिवशी तिची किंमत कळल्याशिवाय राहत नाही. कौन सी है वो चीज जो बाजार में नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ कभी नहीं मिलती. मला वाटते प्रत्येक मुलीला माहेर आहे, पण तुम्हाला माहेरामध्ये आनंद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माय माहेरात आहे तोपर्यंतच आनंद आहे. ज्या दिवशी माय माहेरातून निघून जाईल त्या दिवशी माहेरातला आनंद सुद्धा संपला म्हणून समजायचं. 80 वर्षाची माय माहेरामध्ये जिवंत असू द्या आणि 60 वर्षाची मुलगी भेटायला जाऊ द्या. 80 वर्षाची माय 60 वर्षाच्या मुलीची पिशवी रिकाम्या हाताने कधीच वापस येऊ देत नाही. त्याच्यामध्ये गहू देईन, ज्वारी देईन, बाजरी देईन, कांदे लसूण काही द्यायची वस्तू नाही, पण देणार कुठपर्यंत? माय तोपर्यंत. एकदा माय निघून गेली की तुमच्या पिशवीत सुद्धा बदल झाल्याशिवाय राहत नाही महाराज. त्याला माय म्हणतात. आईसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. आपली मुलगी माहेराला यावी, तिला कोणीतरी आणायला जावं, ही पोटातून कळकळ कोणाची असेल तर ती फक्त आपल्या माईची, आपल्या बापाची. एकदा का ते मायबाप माहेरातून निघून गेले, माय मरण पावली, बाप मरण पावला की समजून चालायचं आता माहेरातला आनंद मात्र आता संपून गेलेला आहे. माय बाप गेले दोन्ही, आता उरले नाही कोणी, आता उरले नाही कोणी. शेवटच्या अंतिम श्वासापर्यंत आपल्यावर प्रेम करणारी जर कोण असेल तर तिथं फक्त आपली आई आहे. आई, तिच्या एवढं प्रेम जीवनामध्ये कोणी करू शकत नाही. आणि हेच आमच्या जिजाबाई साहेबाच्या जीवनामध्ये संकट आलं. जिजाबाई साहेबांना चिठ्ठी वाचली, माझ्या शिवाजी राजाच्या जीवनात आज संकट येणार आहे. जिजाबाई साहेबांना कापराच्या वड्या हातात घेतल्या. आई जगदंबेच्या समोर बसून प्रार्थना केली. जगदंबेला सांगितलं, आई आजपर्यंत मी तुला काही मागितलं नाही. जगदंबे, इथून पुढे तुला काही मागणार नाही, पण आज एकच काम कर, माझ्या शिवाजी राजाचं रक्षण कर ना. कापराच्या वड्या हातात घेतलेल्या आहेत.
सारखं नामजप सुरू आहे, तपश्चर्या जिजाबाई साहेबाची सुरू आहे. आणि इकडं लोहगावला छोटस पांडुरंगाचं मंदिर आहे आणि त्याच पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन सुरू आहे. आणि त्याच कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज समोर बसलेले कीर्तन ऐकण्याकरता. रशीद खान नावाचा एक पठाण, त्या पठाणाला कळाल्याबरोबर त्यानं 5000 पठाण शिवरायाला पकडण्याकरता पाठवलेले. जाओ शिवाजी राजे भोसले तुकाराम महाराज के कीर्तन में बैठा हुआ है, पकड़ के लाओ जिंदा या मुर्दा. 5000 पठाणानं मंदिराला वेढा घातला. कीर्तन सुरू आहे मंदिरामध्ये, पण या लोकांना वेढा घातला. तुकोबारायनं पाठीमागं फिरून पाहिलं तर या अधार्मिक लोकांना मंदिराला वेढा घातलाय. आता काय करायचं लक्षात आलं तुकोबारायच्या. छत्रपती शिवाजी महाराजाला पकडण्यासाठी हे सैन्य आलेलं. 2 मिनिट डोळे झाकले आणि जगद्गुरु तुकोबारायनं पांडुरंगाचा धावा केला आणि सांगितलं, देवा आमचा विश्वास आहे, आमची श्रद्धा आहे, आमची निष्ठा आहे की कीर्तनात देव आहे. तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. आणि देवा काहीतरी करा. आणि शिवराय म्हणजे राजे आणि या राजाचा प्राण वाचवा. महाराज विटेवरच्या मालकानं हाक ऐकली तुकोबारायची. दणकन विटेवरून खाली उडी मारली देवानं. छत्रपती शिवाजी महाराजाचं रूप घेतलं, आपल्या गरुडाला घोडा बनवलं आणि घोड्यावर बसून जगाचा मालक दाड 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 लोकावला आला. तुकोबारायचं कीर्तन सुरू आहे. उजव्या हाताला छत्रपती शिवाजी महाराजाच्या रूपामध्ये भगवान पळाले. पळालेले एका पठाणानं पाहिलं. ते म्हणला, भागो शिवाजी राजे भोसले भागराय भागो. 5000 पठाण पाठीमागच पळाले. जन रावणाचा बुगा केला, कंसाचा बुगा केला, ते यायला मिळ लागू देत असते होय. 1.5 घंटा फौजनीच त्या येड्या बाभळानीच पिळली. काही काहीचे कपडे चिलरीलाच लटकले, रक्त बंबाळ शरीर झालं. आणि मग तुकोबाराय म्हणले, राजे डाव्या हाताला फौज पळाली, उजव्या हाताला निघून जा. आणि लगेच छत्रपती शिवाजी महाराजांना घोड्यावर टांग टाकली आणि राजवाडा गाठला. दरवाजा वाजवला. आई साहेब दरवाजा उघडा. आई साहेबाला हाताला चिमटा घेऊन पाहिला. मी स्वप्नात तर नसेल. राजा परत आला, राजा परत आला. दरवाजा उघडला आणि छत्रपती शिवाजी महाराज समोर दिसले. शिवराय दिसल्याबरोबर शिवरायाच्या तोंडावरून हात फिरला आणि सांगितलं, राजा परत आलास? हो आई. अरे राजा तुझ्या जीवनामध्ये संकट येणार होतं, मान्य आई. अगं आई, ज्या गुरुचं नाव ऐकल्याच्या नंतर यमसुद्धा थरथरा कापतो. तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता नाम घेता नाम घेता नाम घेता काव्यम. नाम घेता नाम घेता नाम घेता नाम घेता काव्यम. तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता 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 काव्यम. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. आई, ज्या गुरुचं नाव ऐकल्याच्या नंतर यम सुद्धा थरथरा कापतो, त्या गुरुचा निष्ठावंत शिष्य आहे. काय टप्पर मला घेऊन जायची. आई, जगद्गुरु तुकोबारायच्या कीर्तनामध्ये बसलो होतो म्हणून 5000 पठाणाला पळून लावण्याचं काम जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी पांडुरंग परमात्म्यानं केलं. आणि म्हणून मी आज तुझ्या समोर सुखरूप उभा आहे. का देवानं आम्हाला वाचवलं आई? आम्ही धर्माचं पालन करतो म्हणून धर्म आमचा पालन करतो. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आणि म्हणून माणसामध्ये बदल व्हायला पाहिजे. आज सध्याच्या काळातला जर पाहिला ना, परमार्थ एवढा वाढलाय महाराज, एवढा वाढलाय, पण लांबी वृद्धी भरपूर वाढली, खोली कमी आहे. लक्षात येते का?
खोली कमी आहे. आता तुमच्या भागातलं मला माहिती नाही. आमच्या भागामध्ये असं आहे, कीर्तनाला दम नाही, कथेला दम नाही, आणि बदल कोणातच नाही. आहे का बदल? बरं, कशाला बी कीर्तन ठेवायलेत लोक. मेला तरी कीर्तन, आणि जन्माला आला तरी, वाढदिवसाला कीर्तन, वास्तुशांतीला कीर्तन, गोड जेवणाला कीर्तन, बोरला पाणी लागलं तरी कीर्तन. एक जणाच्या वरातीला मी कीर्तन केलं. एक जणानं मला फोन केला, महाराज कीर्तनाची तारीख पाहिजे. मी म्हणलं कीर्तन कशाच्या निमित्ताने? ते म्हणलं पोल्ट्री फार्म टाकलाय. कोंबडीचं वर्णन करणारा अभंगच नाही ना. बरं, कोंबडी पळाली तंगडी धरून हे घेता येत नाही. कशाला बी कीर्तन आहे हो, पण बदल नाही माणसामध्ये. मी आता काय काय महाराज डोक्याला व्यसन सुटत नाही हो. लय गावं मी असे पाहिले. माझी कथा होती एका गावात, आठवलं म्हणून सांगतो. एका गावात कथा होती. कथा सुटल्या, एक बाई मायापाशी आली, मला म्हणली, महाराज चला ना आमच्या घरला. मी म्हणलं, कम बाई? माया महाराज आमच्या तेला लय प्याचा नाद लागलाय. मी म्हणलं, मग मी काय करू? नाही, तुम्ही जरा सांगून बघाल. मी चला. त्या बाईनं मला घरी नेलं, बसायला आसन टाकलं. ते मालक घरी नव्हतं, ते बाहेर गेलं तर बिन पाण्याची प्याला. ते बाहेरून आलं, त्याचे लाल गिळे डोळे गिळे झालेले. माझ्याकडे पाहिलं, मला म्हणला, महाराज आहेत का काय? मी तर पंक्चरच झालो. म्हणलं, महाराजाचं आहे. काय नाव आहे तुमचं? म्हणलं, माऊली महाराज खडकवाडीकर. वा, तुम्हीच आहेत का? कीर्तनात वेगळंच दिसतात. म्हणलं, काय लुगडं नसतो काय? कीर्तनात वेगळं दिसत. पटकान गिटकान. म्हणलं, पटका म्हणा नाही, गिटका काय म्हणे? काय आमच्या गावात? म्हणलं, कीर्तन आहे. हो राव म्हणला, 2-3 दिवस झाले ती भनभन ऐकू आली सप्त्याला. म्हणलं, तुम्ही येत नाहीत का कीर्तन? तसल्या मोकार धंद्यात आपण पडत नाही. म्हणला, कीर्तन मोकार धंदा. सप्त्याला पट्टी दिली, मोकळा झालो. म्हणला, सांगितलं कार्यकर्त्याला काय करायचं ते करा. शिरा करा, भात करा, कढी करा, दगडं करा, माती करा. म्हणलं, बापरे, किती दिली तुम्ही पट्टी? 10,000 दिली. म्हणलं, बरं तुम्ही 10,000 दिली. बरं म्हणजे? मला म्हणतो काय, मला 10 दिली. म्हणलं, बरं झालं. म्हणला, मी 10,000 पट्टी दिली. म्हणल्या, मग हिस्सा आहे का नाही सप्त्यात? इकडे हिस्साच म्हणते का वाटा म्हणते? बरं असू द्या काही. मग हिस्सा आहे का नाही सप्त्यात? तुम्ही 10,000 दिली म्हणल्या, तुमचा हिस्सा आहे. म्हणलं, मग माझ्या हिश्शाचं कीर्तन इथंच सांग. काय कला असती. तरी त्याला म्हणलं, मामा दारू पेत जाऊन लेकरं बाळ रस्त्या येत असते. भगवान श्रीकृष्णाचं खानदान दारूनं नष्ट झालं, तुमचं काय चांगलं होणार आहे? दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर, मुंह में मट्टी आती है, मुंह में मट्टी आती है. असं त्याला सांगितलं आणि त्याच्यात बदल झाला. खरंच बदल झाला. ते म्हणला, महाराज पाया पडतो. म्हणला, तुम्ही लयच बोललात, इथून पुढे बाण म्हणजे बाण. मला इतका आनंद झाला, स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. मी लगेच त्याच्या बायकोला म्हणलं, बघा ताई तुमचे मालक काय म्हणाले आहेत, बाण म्हणजे बाण. ती म्हणली, महाराज ते तसंच म्हणतंय. म्हणलं, मग म्हणाले ना. ते मला बाण म्हणजे बाण. म्हणलं, खरंच बन का? ते मला देवाची शपथ बन. म्हणलं, बघा ताई ते देवाची शपथ घालेली. ती म्हणली, महाराज ते देवाची शपथ घालतय, देवाला डोसक्या घेऊन हिंडतय. म्हणली, महाराज त्याचं मला कायला सांगायला. ते मला बाण म्हणजे बाण बाण. ती लगेच जवळ आली म्हणली, होय बा, आणि काय म्हणलात तुम्ही महाराजाला? ते मला बाण म्हणजे बाण. ते म्हणला, ती म्हणली, मगापासून मी ऐकायले बन म्हणजे बन, बन म्हणजे बन, बन म्हणजे बन. नेमकं काय बन? ते म्हणला, तू काय येडी झालीस का? मी काय दारू बन म्हणालो का? आजपासून हे महाराज लोक घरी येणं पण आणि सप्त्याला जाणं पण. मी जे धोतर धरलं, मंदिर गाठलं, पुन्हा बेवड्याच्या घरी घेऊन लय पेताड्याला माळी घातल्या हो. अगोदर बिन माळीचं पेत होते, आता माळी सगळं प्यायला. म्हणून माळ गळ्यात घालायची असेल तर माळ मन्याची घालण्यापेक्षा माळ मनाची घाला. लक्षात येते बोलणं? माळ मन्याची घालण्यापेक्षा माळ मनाची घाला. आणि मनात आली तर घाला, घालायची तर नीट घाला. माळ 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 दुसरीकडे जातात कुठं. म्हणून बदल कोणाच्या नादी लागा, ह्याच्या नादी लागू नये. थोडं पिको कमी करा, ह्याच्या नादी लागू नये. आमच्या गावातलं रात्री 1 वाजता दारू पिऊन आलं.
बायकोला म्हणला उघड दरवाजा. आता बायको त्याची ती म्हणली उघडीत नाही, जा. उघड म्हणालो, उघडीत नाही म्हणली, जा. 1 वाजता पिऊन आला तर दरवाजा उघड म्हणाल्यात, उघड दरवाजा. ती म्हणली उघडीत नाही. ते म्हणला तू जर नाही दरवाजा उघड असतं मी इरीत उडी टाकली. दारातच हिर होती. त्यानं असा मोठा दगड घेतला आणि विहिरीत टाकला. ते बायकोला आवाज आल्याबरोबर ती म्हणली माय कुंकवाचा धनी येणं खरंच उडी टाकली का काय. ती कडी उघडली, बाहेर आली, तेवढ्यात हे मध्ये गेलं आणि मधून कडी लावली. आता ती बाहेरून म्हणाली ओ उघडा दरवाजा. ते म्हणला उघडीत नाही, जा. उघडा म्हणाले, उघडीत नाही म्हणला, जाय. ती म्हणली तुम्ही जर नाही दरवाजा उघडा तर मी अख्खं गाव गोळा करीन. ते म्हणला कर गोळा, मी बी लोकायला विचारीन निम्या रात्री कुठं गेली त्या बघा आहे का. कोणाच्या नादी लागा, याच्या नादी लागू नये म्हणून हात जोडून पाया पडून विनंती करतो व्यसन सोडा. आमच्या परभणीमध्ये एक हॉटेलमध्ये बसला असं फुल दारू टेबला असं गलास वाजवायला ठकाडांग ते बेटर बाहेर आला. ते म्हणला गलास वाजवायला काय झालं. ते म्हणला मी काय गिराईक नाही का. ते म्हणला मागणं तुला काय पाहिजे तर. ते म्हणला गरम काय. ते म्हणला खिचडी भजे. त्याच्यापेक्षा गरम कांदा पोहे. त्याच्यापेक्षा गरम वडापाव. त्याच्यापेक्षा गरम मिसळ पाव. त्याच्यापेक्षा गरम ते म्हणला चहा आहे. त्याच्यापेक्षा गरम ते म्हणला इस्तू आहे. अरे काय इस्तू आडमुठ होतं ते म्हणला आणि इस्तू. त्यानं असा कैची ती इस्तू धरला आणि टेबलावर ठेवला. तेवढ्यात त्यानं बिडी काढली. शेतीलीन जे गेलं पुन्हा वापस आलंच नाही. मला सांगायचं एवढं माणसामध्ये बदल झाला पाहिजे. आज आमचे एवढे तरुण मंडळी शिवजयंती साजरी करतात ना. तरुणाईनं परमार्थात येणं काळाची गरज आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. तरुण मुलं आहेत तरच्या महाराष्ट्राची शान आहे. तरुण आहे जवान तरच्या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. गाता भागवत ज्ञानेश्वरी या धर्म संस्कृती ठेव भान तरच उंच होईल या भारत देशाची मान. उंच करायची असल मान तर महिला मंडळी तुम्ही शिकवा लेकरायला फसाय दान. नाही तर होईल म्हातारपणी ताना तान. पोराचं वय झालंय 8 पोरग वरातीत नाचते ताट. त्याला शिकवा हरिपाठ नाही तर लागन म्हातारपणी वाट. नसल लागून घ्याची वाट तर त्याला दाखवा माझ्या शिवरायाच्या चरित्राची वाट. तरी ते घडतील 360. अहो काळ विचित्र आलाय. शेतकऱ्याला शेती साथ देईन म्हणून शेतकरी झाले नंगाट. 10वी 12वीचे पोरं पेव पेव झाले तंगाट. आणि आता पहिलीचं पोरग म्हणते झालं झिंग 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 झिंग. म्हणून लेकरायला सुद्धा चांगले संस्कार देणं काळाची गरज आहे. द्या लेकरायला चांगले संस्कार. अहो सध्याच्या काळात लेकरायला संस्कार राहिले नाही. मला एक जणांना घरी चहा प्यायला नेलं पोराला बोलून घेतला. बाबा इकडे सांग ना वाटलं किती. ते म्हणला ना वाट 52. बाप त्याच्यापेक्षा गेलेला होता. त्याने खिशातून 200 रुपये काढले. म्हणला जाय गोळ्या खाय बिस्कट काय ऐश कर. मला राग आला. मला पोरग चुकीचं उत्तर देतं तुम्ही त्याला 200 रुपये देतात मुस्काड्यात द्यायला पाहिजे. ते म्हणला पोरग तू आहे कमवून. मी आणलं तूच. म्हणला मग तू शांत बस. मी आणलं कस काय. ते म्हणलं आमच्या पुढे आम्हाला माहीत असतात. मी आणलं कस काय. ते म्हणला ते आता पुस्तक न वाट 35 म्हणत होतं पैसे देऊ देऊ 52 आणले. जाते 80-82 म्हणला मात्र पोरग 72 येते. शिक्षकानं विद्यार्थ्याला उठील ओठ पाण्यात राहणाऱ्या 5 जलचराची नावे सांग. ते म्हणला बेंडूक. मास्तर म्हणला 1 बरोबर आला आणखीन 4 सांग. ते म्हणला त्याची माय त्याचा बाप त्याचा भाऊ. मास्तरला अटॅकच आला. 8 दिवस पोरग शाळेत गेलं नाही. 9व्या दिवशी मास्तर घरी गेला. घरी आलेला मास्तर पोराच्या आजानं बघितला ना. आजा म्हणला पाप्या मास्तर घरी येऊ राहिलाय लप लप लप. ते म्हणला बाबा तुम्हीच लपा. आजा म्हणला मला लपायला सांगतोस. ते म्हणला सांगितलंय मास्तरला मग आजा मिळालाय. म्हणून लेकरायला चांगले संस्कार द्या. लय वाईट अवस्था आहे महाराज. हो आता हे लेकर कीर्तनामध्ये उभे आहेत ना. यायला कालांतरानं भजन येईल का न येईल हे मी नाही सांगू शकत. पण आयुष्यभर हे लेकर दारू तर पिणार नाहीत ना. बरोबर आहे का चूक आहे. एवढं जरी सध्याच्या काळातल्या लेकरांनी केलं ना तरी त्याच्या बापानं म्हणायचं मी भरपूर कमवलं.
सध्याच्या इथून पुढच्या पिढीनं कमवता आलं तर कमवा, कमवू नका, पण बापानं कमवलेली इस्टेट तरी इकून खाऊ नका. इतकं जरी सध्याच्या काळातल्या मुलांनी केलं ना तरी त्याच्या बापानं म्हणायचं मी भरपूर कमवलं. ज्याचे लेकर निर्वेशनी आहेत का तो सगळ्या श्रीमंत बाप आहे सध्याच्या काळातला, सर्वात श्रीमंत. हो, म्हणून आज आपण शिवजयंती साजरी करतो ना, निर्वेशनी राहून शिवजयंती साजरी केली पाहिजे, निर्वेशनी. आणि शिवजयंतीला कीर्तनच ठेवलं पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी कीर्तनाचं आयोजन केलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हे सोपं नसतं महाराज, हे सुचायला सुद्धा भाग्य लागतं. कारण कधी कधी छत्रपती शिवाजी महाराजाकडे बघून म्हणत जात जा काय, हमें जो तुम्हारा विकोद्यात जगात असताना सांगावं लागेल, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, किनारे पे भी तो लहर आ डुबोती, अगर तुम न होते, अगर तुम न होते, हो हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते, भंवर में ही रहते किनारा न मिलता. नदीमध्ये राहून सुद्धा एखाद्या किनाऱ्याचा सहारा मिळू नये, इतकी वाईट अवस्था झाली असती. अगर शिवाजी महाराज ना होते तो आज कीर्तन भी ना होता, ज्ञानेश्वर महाराज ना होते तो ज्ञानेश्वरी ना होती, तुकाराम महाराज ना होते तो गाथा भी ना होता. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, किनारे पे भी तो लहर आ डुबोती, अगर तुम न होते, अगर तुम न होते. हे फक्त उपकार महाराज माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचे. विठाला म्हणून जाता जाता माझी एकच विनंती आहे, आपल्या लेकराला चांगले संस्कार द्या. संस्कार कसे द्यायचे लेकराला सांगा, गर्भातच चांगले संस्कार द्यायचे. कारण एखादी माय माऊली एखादी गरोदर असेल तर ती गरोदर अवस्थेमध्ये जशी वागते ना तसे संस्कार तिच्या गर्भावर पडत असतात. गर्भात चांगले संस्कार द्या, हे विज्ञान सुद्धा मान्य करते. छत्रपती शिवाजी महाराज जिजाबाई साहेबांच्या पोटात होते त्यावेळेस आमच्या जिजाबाई साहेबांना ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, गाथा वाचला, महाभारत वाचलं, रामायण वाचलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आताची आमची जिजाऊ बघती व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम. कसे शिवराय जन्माला येतील मला सांगा बरं. सध्याचा काळ एवढा विचित्र आहे, लेकराच्या पुढं कोणतंही खेळणं टाका, लेकरू राहत नाही, त्याच्या पुढं मोबाईल द्या, एका मिनिटात शांत बसते. ते का बसते तुम्हाला माहिती का? हे ज्या वेळेस पोटात होतं त्यावेळेस त्याच्या आईनं सगळ्यात जास्त मोबाईल बघितलेला असते. म्हणून लेकरू मोबाईल शिवाय राहत. म्हणून चांगले एखादी मायमाऊली गरोदर असेल तर तिनं कीर्तन ऐका, कथा ऐका, रामा कथा ऐका. निश्चित धार्मिक मुलगा कोटी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. द्या लेकराला चांगले संस्कार. घरातले 4 कामं कमी करा, पण आपल्या घरातल्या चिमुकल्याला या देशाचा चांगला नागरिक घडवणे हे तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात. त्या संस्कार. महाराज एवढी वाईट अवस्था झाली, 1.5 वर्षाच्या काट्याच्या हातात आई मोबाईल द्यायची. 1.5 वर्षाच्या, 1.5 वर्षाच्या. ते 1.5 वर्षाचं पोरग रील्स पाहिले, कशा कशा रील्स पाहिले ते त्याच्या आईला बी माहीत नसते. एवढ्या लहान वयामध्ये चित्र विचित्र गोष्टी जर ते मोबाईलवर बघत असेल तर खरं सांगा त्याच्यावर चांगले संस्कार लागतील का? बोला की. म्हणून मोबाईलपासून लेकरायला दूर ठेवा, दूर ठेवा. एका बाईला म्हणलं, बाई लेकराच्या हातात मोबाईल देऊ नये. ती म्हणली, महाराज तो ऐकत नाही हो.
1.5 वर्षाचा, 1.5 वर्षाचा, हे 40 वर्षाचा तू ऐकायला. लक्षात आलं का नाही? काय त्याग केला, मायबापाचा त्याग केला, भावा बहिणीचा त्याग केला. वाघ होता लग्नाच्या आधी, वाघ तू लांडगा केलंस. 1.5 वर्षाचा कट्टा ऐकत नाही. नाही, हात जोडून विनंती करतो, सगळं कीर्तन विसरलात तरी चालतंय, पण शिवजयंतीच्या निमित्तानं फक्त एकच वाक्य घरी घेऊन जा, लेकरायला चांगले संस्कार द्या. विठाला आणि हेच खरं धर्माचं पालन आहे. आणि संस्कार कसे द्यायचे? नामस्मरण करत करत स्वयंपाक करा, कारण नामस्मरण करण्याचा पहिला अधिकार माझ्या स्त्रीला आहे. या रे लहान थोर, याती भलत्या नारी नर. अगोदर नारी आणि मग नारीला अगोदर भजन करण्याचा अधिकार. म्हणून मला वाटतंय आपल्या घरातल्या माय माऊलीनं स्वयंपाक करत असताना नामस्मरण केलं तर फार मोठा फायदा आहे. करणारणीला फायदा आणि खाणाऱ्याला फायदा. अन्नातले दोष निघून जातात आणि ते अन्न न राहता त्याचा प्रसाद बनत असतो. पवित्र ते अन्न, हरी चिंतनी भोजन. म्हणून उद्यापासून एक काम करायचं आहे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत म्हणत स्वयंपाक करायचा. जोरात म्हणायला लाज वाटत असेल तर मनातली मनात म्हणा. जोरात म्हणल्यापेक्षा हृदयात म्हणलेलं त्याला लय लवकर ऐकू जातं. करीत जात जा भजन. रोज आपल्या घरात प्रसाद शिजा वाटत असेल तर तुम्ही नामस्मरण करा. आता तुम्ही कीर्तन झाल्यावर जेवून जाणार आहे. आता ते अन्न नाही राहिलं, तो काय झाला? प्रसाद झाला. प्रसाद, त्याच्यावर नामस्मरणाचा प्रहार पडला आणि ते अन्न आता पवित्र झालं. ते अन्न राहिलंच नाही, तो काय झाला? प्रसाद झाला. रोज प्रसाद शिजावासं वाटत असेल तर नामचिंतन करत करत घरामध्ये स्वयंपाक शिजला पाहिजे. आपल्या खेडेगावातल्या बायका भजन करीत नाहीत असं नाही, करतात, पण तेच्या अभंग कोणत्याच गाथ्यात नसते. आमच्या मराठवाड्यातल्या बायका दिंडीमध्ये येतात ना, इकडं ज्ञानोबाराच्या सोहळ्यात काही बी म्हणतात दिंडीमध्ये, काही बी. मला दिंडीत येऊ द्या माऊलीचा न सवळा पाहू द्या. सवळा एक म्हातारी म्हणाली, अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. म्या गेला देवाचा नंबरच भेटला तर काय करीन बाबा. तुझी रे आठवण लई लई येते म्हणून तुला मी मिस कॉल देते बाबा. देवाचाही तू रे देव माझा नंबर कर रे शेव. म्हणलं बाई इकडे वर तुमच्या पाया पडू द्या. रातभर पाकडन काय नाही सापड, काही बी म्हणा भाऊ आपलं. आमच्या गावातली एक बाई बेल वाहू लागली महादेवाला. महादेवाची भक्ती आमच्याकडे भरपूर सुरू आहे सध्या. इकडं नसेल का? आहे. 1 लोटा जल हार समस्या का हल. आमच्या गावातल्या एका बाईनं महादेवाला इतकं पाणी घातलं महादेवाला सर्दी झाली. महादेव म्हणला, बाई तू सासरा बिन पाण्याचा मारलास, कवा शिळा तुकडा त्याला टाइम द्यायला नाहीस तू, आणि मी पागल आहे का तुला प्रसन्न व्हायला? आणि बेल वाहली आणि बेल वाहता म्हणाली, बेल वाया गेले बघा बाई तिकडच घसरून मेले. या अरे काय भजन आहे का? भजन ते मंगळवाणी नरका जाने चुकेना, नरका जाने चुकेना, नरका जाने चुकेना. पतन नाही होत आहे आणि उद्धार बी होते. नाही तया बिन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. भजन कसं पाहिजे सांगू का? तुम्हाला एक शेवटचं उदाहरण सांगतो. आपल्या भारत देशामध्ये किंवा नामस्मरणाचं उदाहरण जर द्यायचं झालं ना, तर एक महात्मे वृंदावनामध्ये, तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना बघत असाल, प्रेमानंदजी महाराज. प्रेमानंदजी महाराजांना 20 वर्ष झालं दोन्ही किडण्या नाहीत. किती वर्ष झालं? डॉक्टर लोक परेशान आहेत, हा माणूस जगतोच कशाच्या आधारावर. पण एका किडनीचं नाव राधा ठेवलंय आणि एका किडनीचं नाव कृष्ण ठेवलंय. एवढं नामस्मरण करतात
की त्यांचा चेहरा पाहिल्याच्या नंतर खरं तुम्हाला वाटतंय का त्यांच्या दोन्ही किडन्या फेल आहेत म्हणून? 20 वर्षापूर्वी एका डॉक्टरनं त्यांना सांगितलं होतं तुम्ही काही दिवसाचे सोबती आहेत, कालांतराने तुम्ही थोड्या दिवसामध्ये तुमचा अंत होणार आहे. ज्या डॉक्टरनं सांगितलं तो डॉक्टरच मेला. पण प्रेमानंदजी महाराज आजपर्यंत जसाला तसे आहेत महाराज. मोठमोठे सेलिब्रिटी लोक आज प्रेमानंदजी महाराजांपुढे जाऊन नतमस्तक होतात. आणि जे देव न म्हणणारे लोक होते का त्यांच्या हातात सुद्धा जप यंत्र देऊन महाराजांना जपच करायला लावला. नामस्मरणाचे सर्वात जास्त प्रचारक कोण मोठे असतील तर ते सध्याच्या काळामध्ये फक्त प्रेमानंदजी महाराज आहेत. प्रेमानंद महाराजाची ताकद सांगू का? रात्री 2 वाजता प्रेमानंद महाराज जर बाहेर पडले तर लाखो समाज आज महाराजांना बघण्यासाठी, महाराजांचं दर्शन करण्यासाठी रस्त्यावर उभा आहे. ही कशाची ताकद आहे? नामस्मरणाची ताकद आहे, ही भजनाची ताकद आहे. आणि तुम्हाला खरंच सांगतो, तुम्हाला भक्ती बघायची असेल ना, वृंदावनामध्ये जा. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना वाटतंय आम्ही लई देवदेव करतो. काय नाही महाराज, वृंदावनामध्ये जा, दिवाने लोक आहेत, दिवाने. जहाँ जमुना किनारा है श्रीनिधि मन प्यारा है, कन कन में बिहारी जी बस तेरा नजारा है. जहाँ जमुना किनारा है श्रीनिधि मन प्यारा है, कन कन में बिहारी जी बस तेरा नजारा है. दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया. बाके बिहारी, बाके बिहारी श्री वृंदावन में है मेरा दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया. याला प्रेमानंदजी महाराज म्हणतात. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. का? आम्हाला जीवनामध्ये हेच करायचंय. आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हेच आम्हाला जीवनामध्ये करायचंय. काय करायचंय? समाज जागृती करायची. म्हणून हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. महाराज जे अज्ञानी लोक आहेत, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. अज्ञानी लोकांना इकडं आणणं सर्वात मोठा परमार्थ आहे. कलियुगाचा तो उलटा नियम आहे. माणूस हुशार माणूस कोणाला म्हणते? तो कोणाला म्हणते? ज्याला दुसऱ्याला चांगलं फसवता येईल त्याला लोक म्हणतात काय हुशार माणूस आहे. हुशार नाही, नालायक आहे ते. त्याला वाटत असेल मी दुसऱ्याला फसवायला. दुसरा फसवणं, तू स्वतः फसायला. पापाचा धोंडा तू तुझ्या स्वतःच्या पायावर मारून घ्यायला फसवतो कोणाला. पण काय करावं, तशीच लोक लई निघाले. मी आमच्या परभणीवरून संभाजीनगरला कीर्तनाला जाऊ लागलो. रेल्वेनं जात होतो. एकादशीचा दिवस होता. मी आलं काय खायला घ्यावं. भुईमुगाच्या शेंगा घेतल्या. आता भुईमुगाच्या शेंगा घेतल्याच्या नंतर रेल्वेत बसल्यावरच्या नंतर खायची लाज वाटू लागली. लोक कीर्तनकाराला थोडंसं जपून वागावं लागते.
लोक कीर्तनात काही बोलत नाहीत, कीर्तन झाल्या निंदा केल्याशिवाय राहत नाही. आता मी एवढं आरडू कीर्तन करायलो, एखाद्याला जर ज्ञान नसेल ना, ते सकाळी म्हणते रातचं महाराज लईच ओरडू लागलं रे, ते दुसरं म्हणते ते खाल्लेलं कुठं जिरबी, लट टोचून बोलते माणसं. तसं मी म्हणलं आता शेंगा घेतल्यात खावा कशा, ते पाठीमागं माणूस एक उभा होता, ते म्हणला महाराज शेंगा घेतल्यात खात नाही. मला खाऊ वाटायलाच, मग टरपलं कुठं टाकावं, ते म्हणला पुढच्याच्या खिशात टाका. अरे म्याला कळत ना, कळत नाही म्हणला, म्याला कळत ना, अजिबात कळत नाही म्हणला. म्याला कसं काय कळत नाही, ते म्हणला 2 घंटे झालं मी तुमच्या खिशात टाकायला लागलो, तुम्हाला कळतंय का? काय माणसं हुशार निघाली. कर्म चांगलं करा. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. कर्म चांगलं पाहिजे बघा माणसाचं, आणि हेच चांगलं कर्म आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. एक शेवटचा पवाडा घेऊ आणि आता आपण सेवापूर्ण विराम देऊ. 5 मिनिटं राहिलेले आहेत. जरी होता शिवाजी राजा, जरी होता शिवाजी राजा, नाही जाती झाली विचार करून न्याय दे, विचार करून न्याय दे, आया बहिणीची इज्जत राखणार, धन्य धन्य शिवाजी सरकार, धन्य शिवाजी सरकार, धन्य शिवाजी सरकार, धन्य शिवाजी सरकार. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, झाले तयार, मावळे हर हर महादेव दर्शना झाले आम्हाला, हे रामा धीर 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 हो रामा धीर धीर, हे रामा धीर धीर, हे रामा धीर धीर. काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं गुण, काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं गुण, अशीच देखणी होती एका मुसलमानाची जुन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची जुन. तिला पाहुनी आई म्हणाला, तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो सिलवान, राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान.
मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची नाही भिडभाड तुका म्हणे साना थोर तीक्ष्ण उत्तरे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम यथामध्ये यथावकाश ठरलेल्या नियोजित वेळाप्रमाणे सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. 9 वाजून गेलेलं आता इथून पुढे जेवण्याचा कार्यक्रम तुमचा असल्यामुळं मी आता काही जास्त वेळ घेणार नाही. पुनश्च एकदा आमच्या तरुण मंडळीला खूप खूप धन्यवाद देतो. कार्यक्रमाचं केलेलं गोडसं नियोजन आयोजन नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली.